हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण हिरव्या टोमॅटोची भाजी करणार आहे. तर हे कच्चे टोमॅटो आहेत. अर्धा किलो मी टोमॅटो घेतलेत आणि त्यासाठी मसाले. आता हे टोमॅटो मी बारीक चिरून ह्याच्या आतल्या बिया काढणार आहे आणि बारीक चिरून घेणार आहे, तुकडे करून घेणार आहे याचे. आता ह्याच्यामध्ये मसाले आपल्याला टाकायचे. तर हा कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे. हे सुकं खोबरं, हे आलं, लसूण आणि हे जिरा पावडर, ही धना पावडर, मीठ आणि हे कोल्हापुरी लाल तिखट आणि इथं थोडीशी मी चवीसाठी साखर घेतलेली आहे, कारण टोमॅटो आपले हे आंबट असणार आहेत थोडे, त्यामुळं साखर घालणार आहे थोडीशी, म्हणजे आपले चटपटीत भाजी तयार होईल. आणि थोडीशी कोथिंबीर. आता मी हे टोमॅटो बारीक करून घेते. त्यानंतर हे आलं लसूण पण बारीक करून घ्यायचं आहे आणि कांदा आणि टोमॅटो पण मी चिरून घेणार आहे. तर आता मी हे आधी करून घेते, नंतर आपण पुढची कृती बघूया. आता हे टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेले आहे. आता या कढईमध्ये मी भाजून घेते याला. मला थोडंसं तेल टाकून मला भाजून घेणार आहे. आता हे टोमॅटो बघा, हे भाजून घेतले. अशा प्रकारे हे टोमॅटो भाजून घ्यायचे. आता ह्याच्यातल्या बिया सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत टोमॅटोमधल्या. आता हे आपण काढून घेऊया आणि मग फोडणी करूया. आता कढई आपली ही ह्या टोमॅटो भाजलेल्या कढईतच मी आता फोडणी करणार आहे. आता हे तेल टाकलं. आता तेल गरम होऊ दे. मोहरी आपली तडतडलेली आहे. आता कांदा टाकूया. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. ही भाजी खूप छान लागते भाकरी बरोबर, चपाती सोबत. जास्त पण अशी सुकी नाही करायची, म्हणजे थोडीशी अशी ओलसर करायची, ते एकदम फडफडीत अशी नाही करायची. आता हे भाजलं की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया. आलं आणि लसूण टाकलं. व्यवस्थित परतवून घेऊया. आलं लसूण भाजलं की याच्यात टोमॅटो टाकायचं. आता याच्यामध्ये मीठ, धना पावडर, जिरा पावडर हे टाकलं. त्यानंतर आमचं आता कोल्हापुरी चटणी टाकणार आहे, कोल्हापुरी लाल तिखट. कोल्हापुरी चटणी टाकली. आता हे थोडंसं परतल्यानंतर थोडंसं ह्याच्यात पाणी टाकायचं. व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचं. मसाला व्यवस्थित शिजला पाहिजे. थोडंसं पाणी टाकू.
टोमॅटो आपला आंबट असणार आहे, त्यामुळे थोडीशी आणि चटणी थोडीशी टाकली, एक छोटासा चमचा. त्याच्यानंतर हे सुकं खोबरं. आता थोडंसं शेंगदाणे घेतलेत भाजून, तर त्याचा आता ह्याच्यामध्ये थोडासा हा शेंगदाण्याचा कूट. अशी भाजी एकदा तुम्ही करून बघा, खूप छान टेस्टी होते. तिखट अशी चव त्याला येते आणि छान होते भाजी. आता हा आपला मसाला झाला आहे. आता जे आपण टोमॅटो भाजून घेतलेले ते आता टाकूया. असं व्यवस्थित मिक्स करून त्याला घेतलं. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये जास्त पाणी नाही ओतायचं. अगदी आता टोमॅटो जवळपास अर्धवट शिजलेलं आहे. आता थोडंसं पाणी घालायचं. आता ही आपली भाजी तयार झाली का बघूया. हे बघा, छानपैकी आपली भाजी तयार आहे. टोमॅटोची, कच्च्या टोमॅटोची भाजी. हे बघा, चमचमीत अशी भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.